स्टार इंडिया न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात दुकानफोडीची घटना. 21,900 रुपयांचा मुद्देमाल लंपास. कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव गावात अज्ञात चोरट्यांनी दुकानफोड करून रोख रक्कम व साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की फिर्यादी धनाजी विलास पवार, वय 32 वर्ष, व्यवसाय दुकान, राहणार बोरगाव, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली यांचे मालकीचे दुकान दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी रात्री 9:30 वाजल्यापासून ते 15 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडले. चोरट्यांनी दुकानाच्या मागील पत्रा काढून आत प्रवेश करत दुकानातील विविध प्रकारचे साहित्य चोरून नेले. यामध्ये STP, ब्रास निपल, ब्रास कॉक, ब्रास नट, ब्रास स्प्रे गन तसेच कॉपर वायरचे बंडल असा एकूण 14,900 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. याच घटनेदरम्यान शेजारील दुकान मालक विशाल विजय पाटील यांच्या रासायनिक खते व बियाण्यांच्या दुकानात बसवलेले हिक व्हिजन कंपनीचे CCTV DVR मशीन किंमत 7,000 रुपये देखील चोरट्यांनी लंपास केले. दोन्ही दुकानातून मिळून चोरट्यांनी एकूण 21,900 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 506/2025 नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 334(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याची नोंद पोलीस हवालदार संदीप ज्योतिराम सावंत यांनी दिली आहे. घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल 491 स्वामी हे करत असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी परिसरातील CCTV फुटेज तपासले जात असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. बोरगाव परिसरात वाढत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. स्टार इंडिया न्यूज मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मुख्य संपादक प्रकाश लोंढे, स्टार इंडिया न्यूज मराठी.